नमस्कार. आज आपण भेटा या गावामध्ये आहोत. या ठिकाणी या ऊसाला त्यांनी ग्रीन पॅन्टचा वापरलेला आहे. आज मालक नसताना या ठिकाणी भेटीसाठी मी एकनाथ दुडिले लातूरून आलेलो आहे. तर या ठिकाणी हा त्यांचा 6-7 महिन्याचा ऊस आहे. तर याला त्यांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी म्हणजेच ग्रीन पॅन्ट कंपनीचं सेंद्रिय खत औषध वापरलेत. आणि याच ठिकाणी त्यांच्या बाजूला म्हणजे त्यांनी ग्रीन एनर्जी ज्याला सोलार पंप म्हणून आपण त्यांनी बसवलेला आहे. त्या सोलार पंपाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी कंपनीचे काही साहेब लोक आलेले आहेत. त्यामध्ये पाटील साहेब, दीपक पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. हे आलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी बघू शकतो की हे तर हा तर ऊस आहेच आहे, पण या ठिकाणी आज वातावरण पूर्ण ढगाळ आहे. या ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा म्हणजे पाटील साहेबांनी बसवलेली ग्रीन सोलारचा पंप, तो पंपसुद्धा या ठिकाणी पाणी मारतो. किती HP चा पाटील साहेब पंप? 3 HP चा 3 HP चा पंप आहे. ते बघू शकता पाणी कसं मारतो तो. म्हणजे एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये आता बरेच जण म्हणतील की वातावरण कसं आहे बघा, पूर्ण आभाळ आलेलं आहे. या ठिकाणी कुठंच म्हणजे सूर्याचा कसलाही थेंब चालू आहे. पाऊस चालू आहे बारीक बारीक. आणि या ठिकाणी हा ऊस आहे. तर या ऊसामध्ये सुद्धा तुम्ही क्वालिटी बघू शकता की बुडापासून म्हणजे पेऱ्याची साईज. कारण मी आज काय म्हणतो आपण खडक विहिरीचा आहे, त्या खडकावर थांबलेलो आहे. त्या ठिकाणी शेतकरीपर्यंत काय करावं म्हणून पावसाच्या अगोदर फक्त शूटिंग करतोय. तर या शूटिंगमध्ये हा ऊस आणि त्याचबरोबर एक पाटील साहेबाच्या पद्मनाभन याचं ग्रीन एनर्जीचं सोलार आहे. कुठल्या कंपनीचं साहेब? हे आहे राईट वॉटरचं. राईट वॉटरचं बसवलेलं आहे आणि सोलार सिस्टम आहे. तर या ठिकाणी बघू शकता 3 HP चं म्हणजे जवळजवळ 6 पॅनल आहेत. 6 पॅनलवर आभाळ आलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा चालतंय. आणि याच ठिकाणी आपला ऊस आहे. या ऊसामध्ये कुठंच कसलंच म्हणजे काही एकसारखी उंची आहे, लहान मोठा नाही. आणि पानाची साईज जर बघितली तर पूर्ण टाईट आणि कलरमध्ये ग्रीनरी आहे. तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.